श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला अशी एक सत्य कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही आयुष्यात कधीही अहंकार करणार नाही. माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही विद्वान असो किंवा कितीही शक्तिशाली असो, पण त्याच्या मनात अहंकार आला तर त्याचा पतन निश्चित असतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजची कथा आहे एका श्रीमंत आणि विद्वान व्यक्तीची, ज्याला स्वतःच्या ज्ञानाचा इतका अभिमान होता की त्याने स्वामी समर्थांनाच सामान्य मनुष्य समजलं. पण स्वामींनी त्याचा अहंकार अशा प्रकारे मोडला की त्या दिवसानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी स्वामी समर्थांनी दिलेला संदेश तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो. तर चला मग श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून आजच्या प्रेरणादायी कथेची सुरुवात करूया. अक्कलकोट नगरामध्ये एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठमोठी घरे, भरपूर जमीन, असंख्य नोकरचाकर आणि अफाट संपत्ती होती. व्यापारात त्याचं नाव दूरवर प्रसिद्ध होतं. लोक त्याचा आदर करत, त्याचं कौतुक करत आणि त्याच्या सल्ल्याशिवाय कोणतंही मोठं काम करत नव्हती. हळूहळू त्या सगळ्यामुळे त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याला वाटू लागलं की या जगात त्याच्यापेक्षा बुद्धिमान आणि सामर्थ्यवान कोणीच नाही. एक दिवस गावातील काही लोक त्याला म्हणाले, व्यापारी बुवा, एकदा स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. त्यांच्या कृपेने अनेकांचं जीवन बदललं आहे. तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, माझ्याकडे सर्व काही आहे. मला कोणत्या साधूच्या आशीर्वादाची गरज नाही. काही दिवसांनी मित्रांच्या आग्रहामुळे तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते. भक्तांची मोठी गर्दी होती. सर्वजण नमस्कार करत होते, पण तो मात्र छाती ताठ करून उभा राहिला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्मित करत एवढंच म्हणाले, रिकामे भांडे जास्त आवाज करते. हे शब्द ऐकताच तो चकित झाला. त्याला वाटलं, हे माझ्याबद्दलच बोलत आहेत का? पण अहंकार अजूनही जिवंत होता. दुसऱ्या दिवशी तो सोन्याचे दागिने, चांदीचे ताटे आणि महागड्या भेटवस्तू घेऊन स्वामींकडे आला. त्याला वाटलं, स्वामी माझं कौतुक करतील. पण स्वामी समर्थांनी त्या भेटवस्तूकडे पाहिलंही नाही. ते म्हणाले, देवाला सोनं नको, मन सोन्यासारखं हवं. त्या एका वाक्याने व्यापाऱ्याच्या मनात पहिली ठिणगी पडली. तरीही त्याने मनात विचार केला, हे योगायोग असतील. काही महिन्यात त्याच्या आयुष्यात संकटाचं वादळ आलं. व्यापारात मोठं नुकसान झालं. विश्वासू माणसांनी फसवलं. ज्याच्यावर तो गर्व करत होता तेच लोक त्याला सोडून गेले. एका रात्री तो एकटाच बसून रडत होता. त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले. दुसऱ्या दिवशी तो अनवाणी पायाने अक्कलकोटला गेला. यावेळी त्याच्या डोळ्यात अभिमान नव्हता, फक्त पश्चाताप होता. तो स्वामींच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला, स्वामी, मला माफ करा. माझा अहंकारच माझा मोठा शत्रू होता. स्वामी समर्थांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्याच्या मनातून अहंकार गेला त्याच्याकडे देव स्वतः चालत येतो. त्या दिवसापासून व्यापाराचं संपूर्ण जीवन बदललं. तो गरिबांना मदत करू लागला, प्रत्येकाशी नम्रतेने बोलू लागला आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात तो श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने करू लागला. त्याला समजलं, संपत्ती माणसाला मोठं बनवत नाही, तर नम्रता त्याला महान बनवते. स्वामी भक्त हो, या कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे. अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो, तर नम्रता माणसाला देवाजवळ घेऊन जाते. जर आपल्या मनात कधी ज्ञानाचा, पैशाचा, सौंदर्याचा किंवा पदाचा अभिमान झाला तर आजची ही कथा नक्की आठवा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी त्या भक्तांवर राहतो जो मनाने नम्र असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आपल्या स्वामी भक्त मित्रांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी ही माहिती शेअर करा आणि अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.